नमस्कार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण मंथनच्या 3 हितचिंतकांना श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. श्रीयुत आनंद बेळगुंदे, श्रीयुत बापू गिंडे व श्रीयुत एकनाथ पाटील यांचे नुकतेच निधन झाले. तसेच पर्यावरण प्रेमी आणि चिपको आंदोलनाचे प्रणेते श्रीयुत सुंदरलाल बहुगुणा यांचेही नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृतींना मंथन परिवारातर्फे विनम्र श्रद्धांजली. मंथन कल्चरल अँड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगाव तर्फे मी सर्व सहभागी रसिकांचे मनापासून स्वागत करते. आज 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. आजच्या कोरोनाच्या साथीच्या काळात पर्यावरणाला अनन्यसाधारण महत्व आहे. वृक्ष लागवड करून पर्यावरणाची होणारी हानी थांबवणे हेच या दिवसाचे प्रयोजन. आपला परिसर स्वच्छ, सुंदर व प्रदूषण मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणे जरुरीचे आहे. तरच आपला देश सुंदर, रोगराई मुक्त, सुजलाम आणि सुफलाम होईल. स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे. मंथन कल्चरल अँड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगाव तर्फे आज पर्यावरण दिनाचे औचित्य म्हणून देणे पंचतत्वांचे या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम ॲडव्होकेट कैलासवासी रुस्तुम दारशा रतनजी उर्फ गोलाखरे बेळगाव यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आला आहे. ह्या उपक्रमास राज्य मराठी विकास संस्थेतर्फे बृहन महाराष्ट्र मंडळांना अर्थसहाय्य योजना या अंतर्गत अर्थसहाय्य प्राप्त झाले आहे. आजच्या आपल्या प्रमुख वक्त्या आहेत सुप्रसिद्ध कवयित्री निवेदिका श्रीमती रुचा थत्ते पुणे. मी मंथनच्या अध्यक्षा शोभा लोकूर यांना विनंती करते की त्यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रस्तावित करावे. नमस्कार. मंथन कल्चरल अँड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगाव तर्फे सर्वांना पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देताना एक गोष्ट मनात येते की आपल्या उज्ज्वल, सुरक्षित आणि आरोग्य संपन्न भविष्यासाठी आपण वर्षातून फक्त एकच दिवस नव्हे तर रोजच पर्यावरण दिवस हा साजरा केला पाहिजे. कारण निसर्गा सारखा नाही रे सोयरा, गुरु सखा बंधू माय बाप. आपल्या जीवनचक्राच्या अविरत फिरण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेला प्राणवायू, पाणी आणि विविध प्रकारच्या वनस्पती जो निसर्ग आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये अविरत आणि निरपेक्षपणे देतो, अशा कर्मयोगी निसर्गाचे जर आपण ऋण फेडायचे असतील तर सतत आपण त्याचे संरक्षण आणि संवर्धन केले पाहिजे. हे आपले आद्य कर्तव्य आहे असे मला वाटते, किंवा ती आज काळाची गरजही आहे. कारण मानव हा सुद्धा पर्यावरणाचाच एक घटक आहे. आज पर्यावरण दिनाचे औचित्य म्हणून आपण देणे पंचतत्वाचे या खास विषयावरती व्याख्यानाचे आयोजन केलेले आहे.
पुण्याहून श्रीमती ऋचा थत्ते यांचे विचार ऐकण्याची संधी आज आपल्याला उपलब्ध झालेली आहे. ऋचाताई, मंथन परिवारामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि अतिशय औचित्यपूर्ण विषय सुचवून आमच्या विनंतीचा स्वीकार केल्याबद्दल मनापासून धन्यवादही. रसिक हो, ग्रंथराज दासबोधाच्या 8व्या दशकामध्ये समर्थ रामदास म्हणतात की ह्या पंचतत्वांच्या मिश्रणातूनच समग्र विश्वाचे किंवा सृष्टीचे निर्माण झालेले आहे. मूळ परब्रह्म, त्यातून माया आणि मायेतून त्रिगुण आणि त्रिगुणातल्या तमोगुणांपासून ह्या पंचतत्वांची निर्मिती झाली. आज ह्या पंचतत्वांवर आधारितच कथा, कविता आणि संतवाणी यांचा सुंदर गोफ ऋचाताई आपल्यासाठी विणणार आहेत. या पंचतत्वांनी आपल्याला काय दिलं किंवा आपण या पंचतत्वांचं काय देणं लागतो याचा उलगडा त्यांच्या विवेचनातून आता होणारच आहे. रसिक हो, या व्याख्यानास राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या बृहन महाराष्ट्र मंडळांना अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत आपल्याला अर्थसहाय्य मिळालेलं आहे. मंथन संस्था त्यांची ऋणी आहे. बेळगावचे सुप्रसिद्ध वकील आणि मंथनचे हितचिंतक कैलासवासी रुस्तुम दारशा रतनजी उर्फ गोलाखरी यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आपण आज आयोजित केलेला आहे. रुस्तुम रतनजी यांच्या पवित्र स्मृतीला मी मंथनतर्फे विनम्र आदरांजली अर्पण करते. रसिक हो, ऋचाताईंचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वजण नक्कीच उत्सुक आहोत. मी पुन्हा एकदा आपल्या आजच्या प्रमुख वक्त्या ऋचा थत्ते आणि सर्व सहभागी रसिकांचे मनापासून स्वागत करते. धन्यवाद. धन्यवाद शोभाताई. आजच्या आपल्या प्रमुख वक्त्या श्रीमती ऋचाताई थत्ते यांचा परिचय आपणास करून देतील मौसमी भातकांडे. नमस्कार. आज पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मंथन कल्चरल अँड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगाव तर्फे खास व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. आजच्या आपल्या व्याख्यात्या श्रीमती ऋचा थत्ते यांचा परिचय मी करून देते. एक कवयित्री, लेखिका, गीतकार म्हणून सर्वांना सुपरिचित असलेल्या श्रीमती ऋचा थत्ते या उत्तम वक्त्या व उत्तम निवेदिका पण आहेत. त्यांनी नाट्यसंगीत वाटचाल, भावसंगीत वाटचाल, गीत रामायण, नवरस यासह अनेक सांगीतिक कार्यक्रमांसाठी संहिता लेखन, निवेदन व निरूपण केलेले आहे. सूत्रसंचालन, भाषणाची कला, अभिवाचन यावर कार्यशाळांमधून त्या मार्गदर्शन करत असतात. त्यांची आजपर्यंत 20 पुस्तके प्रकाशित झाली असून 3 अल्बम, 3 यूट्यूब सिंगल, लिंबू टिंबू व पेन स्टँड या कलाकृतींची त्या कवयित्री आहेत. त्यांनी वृत्तपत्रामधून स्तंभलेखनही केलेले असून गीतलेखनासाठी चित्र पदार्पण नामांकनही त्यांचे झालेले होते. त्यांनी अशोक पत्की, गुरु ठाकूर, अनुराधा मराठे, अमरोक अशा अनेक दिग्गजांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, कर्नाटक येथेही त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. 2008 पासून त्या आकाशवाणीवरती निवेदिका म्हणून कार्यरत आहेत. एकपात्री सप्ताहाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली असून बालगंधर्व परिवार पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत. नामवंत व्याख्यानमालांमध्ये त्या निमंत्रित असतात. पसायदान, दासबोध, कबीरवाणी, स्वातंत्र्यवीर सावरकर, संतवाणी इत्यादी विविध विषयांवरती त्या अभ्यासपूर्ण व्याख्याने देत असून त्यांचे एकपात्री प्रयोग सुद्धा रसिकांच्या पसंतीला उतरले आहेत. आजच्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आमचे तत्वांवर आधारित कविता, कथा, संतवाणी यांची सुसंवादातून गुंफण करत देणे पंचतत्वांचे या विषयावर आपल्याला त्या व्याख्यान देणार आहेत. धन्यवाद. धन्यवाद मौसमीताई. आज एक अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्याला व्याख्यानासाठी लाभलेले आहे. मी ऋचाताईंचे मनापासून आभार मानते. राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांचे विशेष आभार. श्रीमती आशाताई रतनजी यांचेही विशेष आभार.
सर्व प्रसार माध्यमे, पत्रकार बंधू भगिनी व कार्यक्रमाची तांत्रिक बाजू सांभाळणारे संकेत कुलकर्णी, वैभव लोकूर आणि सर्व सहभागी रसिकांची मंथन संस्था नेहमीच ऋणी राहील. मी आता श्रीमती रुचाताई थत्ते यांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद. माझा आवाज येतोय ना? हो, येत. नमस्कार रसिका हो. बेळगाव मंथन ही संस्था, या संस्थेच्या अध्यक्षा शोभा लोकूर, त्याचबरोबर सुचित्राताई, मोसमीताई, निर्मलाताई, सर्व कार्यकारिणी आणि सभासद या सगळ्यांचे मी आभार मानते की इतकं सुंदर औचित्य आणि या प्रसंगी काही सादर करण्याची संधी आपण मला देताय. रुस्तुम रतनजी यांच्या स्मृतीला अभिवादन करते आणि माझ्या आजच्या विषयाला सुरुवात करते. तर देणे पंचतत्वांचे. मुळात या संकल्पनेवरती काही सादरीकरण करावं असं मला कधी सुचलं तर काही महिन्यांपूर्वी खरं तर सुचलं, आणि तो प्रसंग मला आधी सांगावासा वाटतो, कारण तो जो अनुभव होता तो फार सुंदर होता. झालं असं, आम्ही विथ फॅमिली, ज्याला म्हणता येईल की समुद्र किनारी म्हणजे बीच रिसॉर्टला राहायला गेलो होतो दिवेआगरला, आणि आम्ही गेलो तेव्हा तिथे बाकी कुठल्याही फॅमिलीज नव्हत्या, आणि घरच्यांचं जोपर्यंत आवरतंय मी पुढे निघाले आणि बघितलं तर त्या किनाऱ्यावरती, समुद्र किनाऱ्यावरती काही वेळ मी अगदी एकटी होते आणि इतकं छान वाटलं. आणि मी विचार करते की का बरं मला छान वाटतंय. आता काही जण असं म्हणतील की छान वाटतंय तर वाटून घ्यावं, त्यात इतकं विचार करण्यासारखं काय आहे, पण शेवटी आपलं मन असतं. त्यामुळे मी विचारात पडले आणि लक्षात आलं की तिथे एकांत आहे, निसर्ग आहे, हे तर आहेच, पण हा अनुभव मी काहीसा एकांताचा घरी पण घेते. सगळ्यात आधी मी जेव्हा उठते, बाल्कनीत जाते, तेव्हा शांतता असते, एकांत असतो, पण सूर्याचं दर्शन सुद्धा दुरापास्त असतं. पण त्यावेळेला मात्र त्या ठिकाणी पाचही तत्व त्यांच्याशी मी थेट जोडली गेले होते. म्हणजे आपलं शरीर काय, आपलं घर काय, हे पंचतत्वांनीच साकार झालेलं आहे, यात काहीच शंका नाही. पण तरी सुद्धा त्यावेळेला थेट पंचतत्वांशी संवाद हा घडत होता आणि त्यामुळे माझं मन अतिशय प्रसन्न झालं होतं. कसं ते सांगण्याची गरजच नाही. म्हणजे सूर्य समोर दिसतोय, निळशार आकाश दिसतंय, समुद्र दिसतोय, रेती पसरलेली आहे आणि ती सूर्यकिरणांमुळे चमकते सुद्धा आहे, आणि तिथे ज्या वारा जो वाहतोय त्याने सुद्धा खूप आल्हाददायक वाटतंय. असं ते सगळं वातावरण होतं. आणि माझ्या लक्षात आलं की आपण एरवी इतके निसर्गाशी छान जोडले जात नाही, या पंचतत्वांशी जोडले जात नाही, आणि म्हणून आजचा अनुभव काहीतरी वेगळाच आहे. आणि म्हणून मला हे खूप छान वाटतंय असा तो अनुभव मी घेतला आणि आजूबाजूला पाहिलं. खरोखर लांब लांब पर्यंत कोणी नव्हतं आणि होती ती फक्त झाडं. मग मनात असं आलं की ही झाडच असतात की जी पंचतत्वांशी सतत जोडलेली असतात. म्हणजे बाकीचे पशु पक्षी सुद्धा बघा, जरा वादळ आलं, वारा पाऊस आला, ऊन असेल तर कुठेतरी घरट्यात जातात, आडोशाला जातात. आपण तर कधी या निसर्गाशी फारसे जोडलेलो नसतो. मातीला आपण पायांचा, तळव्याचा स्पर्श कधी केला आठवून बघा. आपण बेडवरती झोपतो, खुर्चीवरती बसतो, कारमध्ये बसतो, कायम आपल्या पायात काहीतरी चपला वगैरे असतात. मातीचा स्पर्श आपल्या पावलांना कधी होतो. पण झाडं मात्र त्यांची मुळं सतत ही जमिनीमध्ये असतात, मातीशी जोडलेली असतात. ती आकाशाच्या दिशेनं, सूर्याच्या दिशेनं झेपावत असतात, वाऱ्यावरती डोलत असतात, पावसामध्ये भिजत असतात. आणि म्हणून लक्षात आलं की ही झाडं जी असतात ना, ही सातत्याने, म्हणजे निसर्ग म्हणला की आपल्या डोळ्यासमोर झाडं काय येतात, तर ती पंचतत्वांशी सतत जोडलेली असतात. आणि म्हणून पंचतत्वांचं देणं ही खऱ्या अर्थानं झाडं देत असतात. ती पंचतत्वांचे जणू काही दूत असतात. आणि म्हणून कदाचित संस्कृत सुभाषितामध्ये परोपकाराय फलंती वृक्षाः असं म्हटलेलं आहे. जाता जाता एक कथा आठवते मला. एक राजा असतो आणि तो रथात बसून, त्याचा रथ जंगलातनं चाललेला असतो. सोबत सगळा जमानिमा असतो, त्याचे प्रधान जे असतात, त्याचे शिपाई असतात. आणि हा रथ जात असताना अचानक कुठून तरी एक दगड येतो, त्याच्या कपाळाला लागतो, जखम होते, रक्त भळाभळा व्हायला लागतं. सगळीकडे धावाधाव होते आणि एका माणसाला पकडून आणलं जातं. म्हणे, महाराज याने तुम्हाला दगड मारला.
तो माणूस गयावया करतोय. महाराज मला काय कल्पना, आता या वेळेला इथून कोणीतरी जाईल आणि ते तुम्ही असाल, नेमका तुम्हाला दगड लागला. मी झाडाला दगड मारत होतो, मला भूक लागली होती, मी फळ पाडत होतो. प्रधानजी म्हणले ते काय माहिती नाही, महाराजांना दगड लागलाय, महाराज सांगा काय शिक्षा करायची. राजा म्हणाला, महाराज म्हणतायत की प्रधानजी, अहो त्यांनी झाडाला दगड मारला, झाडाने त्याला शिक्षा केली का? त्यांनी फळं दिली. मी या नगराचा राजा आहे, माझ्या राज्यातला जर कोणी उपाशी राहत असेल तर ती चूक माझी आहे आणि ती मला सुधारायला हवी. आणि त्यालाही कळायला हवं की झाडाला असे दगड मारून नाहीये. आणि म्हणून त्याला आपल्या बागेमध्ये माळ्याचं काम आपण द्यायला हवं. आता हा राजा त्या जुन्या काळातला होता, निसर्गाच्या सान्निध्यात वाढलेला होता, म्हणून निसर्गाकडनं काय शिकायचं ही दृष्टी त्याला मिळाली. सृष्टीकडे कसं बघावं ही दृष्टी त्याला मिळाली, हे आपण या गोष्टीतून शिकू शकतोय. हे आपलं भाग्य म्हणायला हवं. आणि आज दुर्दैवानं असं जरी सृष्टी आपल्याला अनुभवता येत नसली तरी अशा गोष्टी आपल्याला काहीतरी शिकून जातात असं नक्कीच म्हणावं लागेल. साधारण त्याच काळामध्ये गुरुकुल पद्धतीने शिक्षण व्हायचं हे आपल्याला माहित आहे. तर त्यावेळेला असंच एका गुरुकुलामध्ये एक गुरुदेव आयुर्वेदाचं ज्ञान देत होते. विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि म्हणाले, गुरुदेव आता गुरुदक्षिणा काय द्यायची ते सांगा. तर गुरुदेव म्हणतात, काही द्यायचं नाही, तुम्ही इतकं छान शिक्षण घेतलं, त्याचा उपयोग करा, इतरांवरती परोपकार करा. पण नाही म्हणे, काहीतरी गुरुदक्षिणा घ्या म्हणे तुम्ही. तर गुरुदेव म्हणतायत, ठीक आहे, एक अशी वनस्पती प्रत्येकाने आणून द्या मला की ज्याचा काहीही उपयोग नाही. सगळीकडे पांगापांग होते, सगळे शिष्य जातात आणि एक एक झाड थोड्या थोड्या वेळाने, कोणी अर्ध्या तासाने, 2 तासांनी, 4 तासांनी असे घेऊन येत आणि त्यांच्या पायाशी ठेवतात. ठीक आहे म्हणे, तुम्ही जा आता. एक विद्यार्थी मात्र, एक शिष्य मात्र बेपत्ता झालेला असतो, कारण झाडाचा पत्ता त्याच्याशी संवाद साधत असतो. कारण प्रत्येक झाडामध्ये त्याला काहीतरी गुणधर्म, वैशिष्ट्य, औषध काहीतरी मिळत असतं आणि अनेक दिवस जातात, महिने जातात, त्यानंतर तो परततो तो सुद्धा त्याच्या हातात एकही वनस्पती नसते. म्हणतो, गुरुदेव मला माफ करा, मी अशी एकही वनस्पती आणू शकलो नाही, कारण प्रत्येक वनस्पतीचा काहीतरी उपयोग आहे आणि मी ते सगळं आजच्या भाषेत सांगायचं तर नोट डाऊन केलेलं आहे. आणि म्हणून तो त्याचा एक प्रबंधच त्यांच्या पुढे सादर करतो, थिसिस सादर करतो. आणि गुरुदेव म्हणतात, अरे तूच तर माझी खरी गुरुदक्षिणा दिलीस. नेमके त्याच वेळेला तिथे एक महाराज येतात, राजा येतो आणि म्हणतो, मला आता एका राजवैद्यांची गरज आहे, माझे राजवैद्य निवृत्त व्हायचं म्हणतात. तर गुरुदेव तुम्ही राजवैद्य म्हणून येता का? तर गुरुदेव म्हणतात, नाही, आता माझं जितकं ज्ञान नाहीये ना, तेवढं ज्ञान या माझ्या शिष्याने मिळवलंय, तुम्ही त्याची राजवैद्य म्हणून नेमणूक करा. मला सांगा, असे गुरु आजच्या काळात असतील का? नाही. कारण पुन्हा तेच की आपली वृत्ती सुद्धा निसर्गापासून आपण लांब गेल्यामुळे कुठेतरी संकुचित होत चाललेली आहे. म्हणून जितकं निसर्गाच्या सानिध्यात जाऊ तितकं आपलं मन सुद्धा मोकळं होत जातं. म्हणजे साधं एक चक्कर मारली तरी आपल्याला एक प्रसन्न का वाटतं. आणि तरी सुद्धा आपण आता नाईलाजच आहे, पण तरी सुद्धा घरात बसून असतो. म्हणून डॉक्टरांना सांगावं लागतं की तुम्ही दार खिडक्या उघड्या टाका, हवा खेळती राहू द्या, किंवा तुम्ही सूर्यप्रकाशात डी व्हिटॅमिन घ्यायला जा, मातीवर चाला, हिरवळीवर चाला, हे सांगावं लागतं. कारण आपण निसर्गापासून दुरावलोय. पण तो दिवस मात्र असा होता की मी त्या पंचतत्वांशी जोडले गेलेले होते आणि त्यामुळे असं झालं, माझ्या मनाच्या भुईमध्ये एक पावसाची सर आली, रिमझिमली आणि तिथे एक कवितेचा अंकुर फुटला आणि ती कविता, मन असं प्रकाशमान झालं होतं आणि त्या प्रकाशात हे शब्द दिसायला लागले. अर्थात माझ्यासोबत नेहमी कागद पेन असतं, त्यामुळे मी ती उतरवून काढली आणि मग त्यातनच ही यावरती आपण कार्यक्रमही करू शकतो ही संकल्पना सुचली होती. तर ती कविता अशी होती, पृथ्वी आपली काळी आई देते दाणा चारा, पृथ्वी आपली काळी आई देते दाणा चारा, झाडांना बसते कुशीत घेऊन जसा वाहतो वारा, पाणी हे तर जीवन आपुले पुढे पुढे जाणारे, पाणी हे तर जीवन आपुले पुढे पुढे जाणारे, जपून वापरू पहा सांगती पक्षी हे गाणारे, तेजोमय व्हावे जीवन प्रार्थना सूर्याला, तेजोमय व्हावे जीवन प्रार्थना सूर्याला, तिमिर लोपून तेज दे
मन शरीर बुद्धीला. वायू हा तर श्वास आहे, वायू हा तर श्वास आहे, वेगाने फिरणारा, मारुतीराय पुत्र जयाचा, चिरंजीव ठरणारा. पवनपुत्र हनुमान. अथांग आणि विशाल आहे, निरभ्रसे आकाश, सामावून घ्यावे सारे काही, हाची ज्ञान प्रकाश. अशा पंचतत्वांनी होते साकार सारी सृष्टी, पिंडी तेच ब्रह्मांडी, हीच देतसे दृष्टी, पिंडी तेच ब्रह्मांडी, हीच देतसे दृष्टी. पिंडी तेच ब्रह्मांडी हे शब्द जसे सुचले, मला गदिमांच्या 2 ओळी आठवल्या. आपण त्या ओळखल्या असतील कदाचित. माती पाणी उजेड वारा, त्यात मिसळसे सर्व पसारा, आभाळच मग ये आकारा. आभाळच मग ये आकारा असं का म्हणलं असेल? तर वेदांतामध्ये घटाकाश आणि मठाकाश अशा काही संकल्पना आहेत. म्हणजे तुम्ही रिकामा माठ जर बघितला तर आत जी पोकळी असते ते घटातलं आकाश, आणि ते घटाचा जो आकार आहे त्याच्यामुळे ते घटातलं आकाश म्हणून आपण त्याला संबोधतो. कारण घटाच्या बाहेरही आकाश असतं, आतही असतं. जेव्हा तो घट फुटतो तेव्हा आकाश आकाशाशी एकरूप होतं. घटाच्या आतलं आकाश बाहेरच्या आकाशाशी एकरूप होतं. आणि तो घट जो फुटतो त्याचं काय होतं तर तो पुन्हा मातीत मिसळतो. शेवटी आपण सुद्धा विठ्ठल रूपी कुंभारानं घडवलेली मडकीच आहोत. शेवटी काय व्हायचंय आपलं तर एक गाणं आपल्याला आठवत असेल, माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविशी, माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविशी, तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायापाशी. कशाला गर्व बाळगतोस, कशाचा अहंकार करतोस? तू आज मला तुडवतोस पण तू माझ्या पाशीच एकरूप होणार आहेस हे विसरू नकोस. हेच कबीरजींनी पण सांगितलं होतं, माटी कहे कुम्हार को तू क्या रोंदे माही, माटी कहे कुम्हार को तू क्या रोंदे मोही, एक दिन ऐसा होएगा हे रुधूंगी तू, मीच तुला माझ्यामध्ये सामावून घेणार आहे असं कुठेतरी ती माती सांगते. आता ही पंचतत्व कुठली आहेत हे तर आपण जाणताच. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, आणि त्याची लक्षणंही आपल्याला माहिती आहेत. पण दासबोधाचा मला इथे दाखला द्यायला आवडेल, कारण अक्षरशः सुंदर सुंदर व्याख्याच समर्थांनी केल्या. खरं म्हणजे खूप मोठे समासच त्यांनी या विषयासाठी दिलेले आहेत. पण अर्थात आता आपण ज्या ठळक ओव्या आहेत त्यांना स्पर्श करून मग आपण पुढे जाऊया. पर्वत पाषाण शिळा शिखरे, सुरुवातीला पृथ्वीबद्दल सांगितलं. पर्वत पाषाण शिळा शिखरे, नाना वरडे लहान थोरे, खडे गुंडे बहु प्रकारे जाणीजे पृथ्वी. मग त्यांनी एक मोठी यादीच केली की त्याच्यात घरं येतात, मंदिरं येतात, वृक्ष येतात, काष्ठ, शिल्प, खनिज असा खूप मोठा पसारा आहे. मग किती सांगायचं. आता असो हे बहुवस, जडांश आणि कठीण अंश, सकळ पृथ्वी हा विश्वास मानिला पाहिजे. जे जे जड आहे ना ती पृथ्वी आहे असं समजायचं. आप संकेते जाणावे, पातळ बोले ओळखावे, मृद शीतळ स्वभावे आप बोलीचे. पाणी किंवा जलतत्व कसं ओळखायचं तर फक्त पाणी म्हणजे जलतत्व नव्हे, तर जे जे काही द्रव आहे मग त्यामध्ये पाणी तर येतच, पण तेल आहे, दूध आहे, जे जे काही पातळ आहे, ताक असेल किंवा आपल्या शरीरातलं रक्त असेल, अश्रू असतील, घाम असेल किंवा फळांचे रस असतील, उसाचा रस असेल, हे सगळे द्रव पदार्थ ते जलतत्व आहे असं समर्थ सांगतात. जे जे प्रकाश रूप ते ते तेजाचे स्वरूप, शोषक उष्णादी आरोप तेज जाणावे. तेज म्हणजे काय, अर्थातच पहिला डोळ्यासमोर येतो तो सूर्यदेव, अग्नी डोळ्यासमोर येतं, पण वीज किंवा स्वयंप्रकाशी असे जे तारे आहेत ते सुद्धा तेजच आहे. आणि आपली जी दृष्टी असते, बघण्याची दृष्टी, आपल्याला जे दिसू शकतं त्याच्या मागे तेजाचीच शक्ती असते असं म्हणावं लागेल. किंवा मनाला, बुद्धीला सुद्धा तेजाची आवश्यकता असतेच. ज्ञानामुळे सुद्धा मनुष्य तेजस्वी दिसतो, तेजपुंज दिसतो. तर हे तेज हे सुद्धा या पंचमहाभूतांमध्ये आहे. वायूविषयी म्हणतात, वायू जाणावा चंचळ, चैतन्य चेतवी केवळ, बोलणे चालणे सकळ वायूमुळे, हाले डोले तितुका पवन, काही न चाले पवने विण, सृष्टी चाळा या कारण मूळ तो वायू, चळण वळण आणि प्रसारण, निरोध आणि आकोचन, सकळ जाणावा पवन चंचळ रूपी.
तो चंचल आहे, एका जागी थांबत नाही आणि सगळं चलन वलन हे वायूमुळेच होतं. जितुके काही होते चळण, तितुके वायूचे लक्षण, चंद्र सूर्य तारांगण वायूची धरता. आणि ही 4 महाभूत कुठे सामावतात, तर त्यांना आकाशाने सामावून घेतलंय. आकाश म्हणजे अर्थातच पोकळी. तर ही पंचमहाभूत ही आपल्या शरीरात आहेत, आपल्या घरात सुद्धा आहेत आणि बाहेरच्या सृष्टीतही आहेत. घराचा उल्लेख केला म्हणून जाता जाता सांगते की वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा पंचमहाभूतांचा खूप विचार केलेला आहे. आपल्या दिशांचं सुद्धा नामकरण जे केलेलं आहे ते बरंच म्हणजे सगळ्याच दिशांचं नाही, पण काही दिशांचं नामकरण हे या पंचतत्वांवर आधारित आहे, त्या त्या तत्वावर आधारित आहे. म्हणजे आग्नेय दिशा अग्नीची, वायव्य वायूची, ईशान्य दिशा हे ईशतत्व पण ते जलतत्वाची पण दिशा आहे आणि नैऋत्य ही पृथ्वीची दिशा. ब्रह्मतत्व जे आहे ते आकाशाचं आहे, म्हणजे जो ब्रह्म भाग ज्याला म्हणतात. आता वास्तुशास्त्रानुसार म्हणजे हे मुळात शास्त्र आहे. आता जे तोडगे वगैरे सांगतात त्या वास्तु तज्ञांचा अभ्यास किती आहे आणि ते खरंच तज्ञ आहेत का हा वेगळा मुद्दा. पण मुळात जे वास्तुशास्त्र आहे त्याच्या मागे काय शास्त्र आहे अगदी थोडक्यात 2 ओळीत मी सांगणार आहे आणि पुढे जाऊया. की आग्नेयला समजा तुम्ही पाणी ठेवलं, जे ईशान्येचं तत्व आहे, तर आग्नेय अग्नी, पाणी आग विझवतं, म्हणून आग्नेयाला अग्नी ठेवायचा, पाणी नाही ठेवायचं. किंवा वायूमुळे सुद्धा आग विझते, म्हणून वायूमुळे म्हणजे वाऱ्यामुळे आग विझू शकते, म्हणून आग्नेय ही दिशा अग्नीची आहे. किंवा वायू हलका असतो आणि नैऋत्य पृथ्वीची दिशा आहे. तर जड तत्व जे आहे म्हणजे तुमचे बेड असतील, कपाट असतील, ते सगळं नैऋत्येला ठेवा. आणि मी जसं म्हणलं पिंडी ते ब्रह्मांडी आमची एकच रूम आहे, मग आम्ही काय करायचं, तर शक्य तितकं त्या त्या दिशेला त्या त्या वस्तू ठेवायच्या असं सांगितलेलं आहे. आणि पूर्व पश्चिम दार खिडक्या असावीत, म्हणजे काय होतं, तर सूर्यप्रकाश पुरेसा मिळतो, हवा खेळती राहते आणि ईशान्येकडून जे जे अल्ट्राव्हायोलेट किरण येतात ते पाण्यासाठी, आपल्या पिण्याच्या पाण्यासाठी उपकारक असतात, म्हणून ईशान्येला पाणी ठेवायचं. म्हणजे हे सगळं विज्ञानावर आधारित असं हे शास्त्र आहे. आणि तसंच आपलं शरीर सुद्धा या पंचतत्वांचं आहे आणि प्रत्येक माणूस हा असा पंचतत्वांनीच साकार झालेला आहे. पंचतत्व का पुतला असं कबीरजींनी सांगितलेलं आहे. म्हणजे आपण बघा, माझी त्वचा म्हणजे त्वचेचं आवरण आणि त्याच्या आत जे काही आहे ते म्हणजे मी. आणि मग बाकीचे जे लोक आहेत, मग तू, तो, ती, ते, त्या, हे जे भेद करतो आपण ते त्याच्या आधारे करतो. आणि एवढेच भेद नाहीत, तर जातीभेद, धर्मभेद हे पुढे पुढे निर्माण होत गेलेले आहेत. आणि कबीर आपल्याला काय सांगतात की हिंदू में हूं नाही, मुसलमान भी नाही. मी हिंदू पण नाही, मी मुसलमान पण नाही. हिंदू में हूं नाही, मुसलमान भी नाही, पंचतत्व का पुतला गेबी खेले माही. मी 5 तत्वांचा पुतळा किंवा बाहुला आहे आणि मला खेळणं म्हणून त्या ईश्वराने बनवलेलं आहे, असं कबीरजी सांगतात. आता या संदर्भात मला एक आपल्या रोजच्या व्यवहारातला एक दृष्टांत द्यावा असा वाटतो. म्हणजे ही महिलांनी महिलांसाठी चालवलेली संस्था आहे. अर्थात सगळ्या विदुषी आहेत, पण त्या सुगरणीही असू शकतात. तर आपल्या आवडीचा एखादा असा पदार्थ डोळ्यासमोर आणा ज्याच्यात सारण भरलेलं, तिखट असेल, गोड असेल, मग ती मटार करंजी असू दे, तो गोड मोदक असू दे, तळलेला असू दे, उकळीचा असू दे. आपण काय करतो, एक आवरणाचं पातेलं किंवा परात असते आणि एक सारणाचं पातेलं किंवा परात असते. तर सारण त्या आवरणामध्ये भरतो, एक वाटी करतो आणि त्याच्यामध्ये ती भरतो आणि मग त्याला आकार देऊन ते पुढे तळतो किंवा उकडतो. आता समजा आपण तळतोय असं समजूया, तर आता एखादी जर सुगरण नसेल तर काय होतं, हा जो काही सामोसा असेल समजा, तर एखादा जास्त जळतो, म्हणजे तो गॅस किती मोठा बारीक ठेवायचा हे जर कळत नसेल, आच केवढी हवी, तर तो एखादा जळतो, एखादा कच्चा राहतो, एखादा फुटतो, असे प्रकार होतात. तर आपण वेगळे काय आहोत, आपल्या आवरणात हे परमेश्वराने सारण भरलेलं आहे आणि म्हणजे ते ते त्या त्या सामोशाचं म्हणा, मोदकाचं म्हणा नशीब आहे असं आपण समजू, की एखादा जळला, एखादा मात्र छान झाला. तसंच आपल्याही बाबतीत कोणी श्रीमंत आहे, कोणी जास्त हुशार आहे, कोणी जास्त सुंदर आहे, कोणाकडे सगळंच आहे पण आरोग्याच्या काही तक्रारी आहेत. तर हे सगळं कशामुळे, तर आपण जे मोदक किंवा काही पदार्थ बनवलाय ते आपण आपल्या कर्माने बनवले, म्हणजे त्यात त्या मोदकांचा दोष नाहीये. पण आपल्याला जे परमेश्वरांनी कमी जास्त जे केलेलं आहे, आपण इतरांकडे बघून असं म्हणतो की हे माझ्याच बाबतीत का,
पण हे होण्याचं कारण असं आहे, ते आपल्या पूर्वकर्मामुळे आपल्या वाट्याला आपलं नशीब आलेलं आहे, हा एवढाच फरक आहे. पण बाकी आपण पंचतत्वांचे पुतळे आहोत. आपल्यातले गुणदोष वेगळे आहेत, आपल्या प्रत्येकाचं नशीब वेगळं आहे, पण आहोत काय, तर पंचतत्व का पुतळा. आणि म्हणून माऊलींनी प्रार्थना केली आहे, की या पंचमहाभूतांपासून बनलेली जी ही भूत आहेत, त्या भूतांमध्ये प्रेम निर्माण व्हायला हवं. भूतां परस्परे जळो मैत्र जीवांचे. पण आपण कशाला लक्ष देतोय? कारण जात नाही ती जात, हे आपल्या डोक्यात पक्क आहे. आणि म्हणून आपण असं म्हणतो ना, एरवी पर्यावरणात जर आपण बघितलं तर फुलपाखरांच्या असंख्य जाती आहेत, सर्पांच्या असंख्य जाती आहेत असं आपण म्हणतो. पण या जाती कशामुळे असतात? तर त्यांच्या त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे असतात. म्हणजे एखादा साप विषारी असतो, एखादा बिनविषारी असतो. पण एखाद्याला जर एका माणसाचं नख लागलं आणि दुसऱ्या माणसाचं नख लागलं तर वेगळा परिणाम होणार नाहीये. त्या अर्थाने आपल्या सगळ्यांची जात एकच आहे. आपल्या सगळ्यांचा माणूस हा एकच धर्म आहे. आणि धर्म ही संकल्पना आपल्याकडे तर फारच उदात्त दिशेने विचार केली आहे. पण अर्थात प्रत्येक धर्माने हा विचार करायला हवा, की माणूस हा एकच धर्म मानायला हवा. तर तो दिवस सगळ्यात सुंदर असेल असं मला वाटतं. आणि म्हणून एक गोष्ट मला आठवते, नुकतीच ऐकलेली. एकदा असं झालं, एका मंदिराच्या वरती जो घुमट असतो त्या ठिकाणी बाहेरच्या बाजूनी काही कबुतरांनी घर केलं. आणि मग नेमकं त्या मंदिराचं काही डागडुजीचं काम निघालं, जीर्णोद्धाराचा प्रसंग आला आणि रंगरंगोटी आता सुरू होणार, तर ते सगळ्या कबुतरांनी ते घर हलवलं आणि नेमकं मशिदीच्या वरती केलं. काही दिवसांनी तिथेही तसंच झालं आणि मग चर्च वरती ती सगळी कबुतरं, ज्याला म्हणता येईल, शिफ्ट झाली. आणि मग खाली डोकावून ते कबुतरांचं पिल्लू बघत होतं, की खाली काय काय घडतंय. आणि मग त्याला दिसलं, की इथे काहीतरी आता बागेचं वगैरे सुद्धा काम सुरू झालंय आणि त्याच्यावरनं या लोकांमध्ये काहीतरी वाद सुरू झाले. आणि मग त्यांनी विचारलं, आई गं, हे का म्हणतायत? तर आईने सांगितलं, हे बघ, हे मंदिर आहे, ही मशीद आहे, हा चर्च आहे. हे हिंदू इकडे जातात, मुसलमान इकडे जातात, इथे ख्रिश्चन असतात. पण ते म्हणले, असं कसं काय? आपण जेव्हा मंदिरावर होतो तेव्हा आपण कबूतर होतो की नाही? मग आपण मशिदीत गेलो, आपण कबूतरच होतो आणि आता सुद्धा आपण कबूतरच आहोत. ती म्हणाली, हो, कारण आपण वरच्या पातळीवर आहोत. त्यामुळे खरंच बुद्धी कोणाला नक्की आहे, हा प्रश्न आता पडायला पाहिजे, असं नक्कीच म्हणायची वेळ आलेली आहे. पण ही पंचमहाभूत मात्र देत असताना कुठलाही भेद मानत नाहीत. कुठल्याच धर्माला, जातीला कमी जास्त देत नाही. सूर्य सगळ्यांना प्रकाश देतो, वारा सगळ्यांसाठी वाहतो, नद्या सगळ्यांसाठी पाणी देतात आणि माती ती सगळ्यांसाठी, सगळी तिचीच लेकरं आहेत, ती सगळ्यांसाठीच अन्न पुरवत असते. म्हणून मातीला, जमिनीला आपण काळी आई असं म्हणतो. माता आणि माती यामध्ये फक्त एका मात्रेचा फरक आहे असं म्हणतात. आणि चिमूटभर दिलं की ती पोत्या पोत्याने आपल्याला परत देत असते. त्यामुळे हे खऱ्या अर्थानं देणं आहे. एकदा असं झालं, एका शेतकऱ्याने त्याच्या दोन्ही मुलांना बोलवलं. त्याचं वय झालं होतं. म्हणाला, आता सगळा कारभार एकाने सांभाळायला हवा. कोण त्याच्यासाठी पात्र आहे, त्याला आपण त्याच्याकडे सगळं सोपवूया. तर त्याची दोन्ही मुलं आली, त्या दोघांना मोठमोठ धान्य दिलं. म्हणाला, मी आता परत बोलवीन ना, हे धान्य घेऊन यायचं. एकाने काय केलं, त्या एका रुमालामध्ये ते धान्य छान बांधलं, घट्ट बांधलं, एका डबीत ठेवलं. ती डबी घट्ट लावली आणि ते तिजोरीत ठेवून दिलं. म्हणे, बाबा जेव्हा बोलवतील तेव्हा आपण घेऊन जाऊ. सांभाळून ठेवलं. आणि त्यानंतर काही दिवस गेले, महिने गेले आणि शेतकऱ्यांनी पुन्हा बोलवलं. म्हणे, घेऊन या तुमचं धान्य. या मुलाने ती डबी आणली, रुमाल सुद्धा सोडला आणि बघितलं तर काय, सगळं किडलेलं धान्य त्याच्या समोर होतं. पण म्हणे, ठीक आहे, सांभाळून तू ठेवलंस ना, ठीक आहे, पुढच्या वेळेला काळजी घे. अरे पण तू तर रिकाम्या हाताने आल्यास, तुझं धान्य कुठे? म्हणे. तो म्हणाला, माझं धान्य बैलगाडीतून येत आहे. अरे एवढंच धान्य बैलगाडीतून कशासाठी? कसं तू काटकसरीनं सगळा व्यवहार करणार? म्हणे, बाबा एवढंच नाही, ते पोत्या पोत्यात नाहीये, ते तुम्हाला हवं तेवढं तुम्ही त्यातलं घ्या. तुम्ही दिलेलं धान्यच मी जमिनीत पेरलं, बियाणं म्हणून, आणि त्यातनं एवढं सगळं पुन्हा जमिनीनं, काळ्या आईनं आपल्याला दिलेलं आहे. तर शेतकरी अर्थातच म्हणाला, की तू खऱ्या अर्थाने काळ्या आईला ओळखलंस आणि म्हणून
तुझ्याकडेच मी सगळा कारभार सोपवतो. तर ही जी काळी आई आहे ना, जे दत्तगुरु आहेत, त्यांनी 24 गुरु केले. त्या 24 गुरूंपैकी पहिले म्हणजे त्याच्यामध्ये अजगर असेल, त्याच्यामध्ये मधमाशी असेल, भुंगा असेल, या सगळ्यांना त्यांनी गुरु केलं. ह्या सगळ्या निसर्गातल्या पर्यावरणातल्याच गोष्टी आहेत. म्हणजे गदिमांची सुद्धा कविता आहे. बिन भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु, झाडे वेली पशु पाखरे यांची दोस्ती करू. पण या 24 गुरूंपैकी पहिले 5 जे गुरु आहेत, ती ही पंचतत्वच आहेत. आणि पहिली गुरु अर्थातच ही काळी आई आहे. तिच्याकडनं काय शिकायचं तर सहनशक्ती. आपल्या लेकरांना खायला मिळावं, त्यांचं पोट भरावं म्हणून ती सगळे आघात सहन करते. मग कोणी विहीर खणतंय, कोणी खड्डे खणतंय, कोणी शेत नांगरतंय, पण ती ते सहन करते, कारण तिचं ते कर्तव्य आहे. पण ह्याचा जेव्हा अतिरेक होतो, म्हणजे विकासाच्या नावाखाली आपण तिथे रस्ते बांधले, रूळ केले, त्याच्यानंतर मोठमोठे टॉवर आणि बिल्डिंग उभारल्या गेल्या, आणि त्यामुळे कुठेतरी तिचा कोप झाला या विकासाच्या नावाखाली. आणि म्हणून कदाचित आज आपण वेगवेगळे परिणाम वेगवेगळ्या रूपात भोगत आलेलो आहोत किंवा भोगतोय. आणि म्हणून मग शेवटी कुसुमाग्रजांची कविता आपल्याला आठवते. ती जमीन म्हणते त्या आगगाडीला. ती खरं सामाजिक संदर्भाने आहे, पण पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा ही मला आज महत्वाची वाटते. नको ग आकरंदे जमीन, नको ग आकरंदे जमीन, पायाशी लोळत विन विन मूल, धावसी मजेत वेगात वरून आणिक खाली चालले सुरून, कितीक पाडसी वरून खिंडारे, कितीक पाडसी छातीत पाडसी, कितीक खिंडारे, कितीक ढाळसी वरून निखारे, नको ग आकरंदे जमीन, जाळीत जाऊ तू बेहोश होऊन. आणि मग आगगाडी काय म्हणते, ती इतक्या माजाने बोलते, जसं माणूस वागतोय तशीच ती बोलतीये. ढगात धुराचा फवारा सोडून, ढगात धुराचा फवारा सोडून, गरजत गाडी ती बोलली माजून, दुर्बळ दुर्बळ अशीच खुशाल ओरड, जगावे जगात कशाला भेकड, पोलादी टाचा छातीत रोवून, अशीच चेंदत धावेन धावेन. चला रे चक्रांनो फिरत गरारा, गरजत पुकारा आपुला दरारा, शीळण कर्कश गर्वात फुंकून, पोटात जळते इंधन घालून, शिरली घाटात अफाट वेगात, मैलाचे अंतर घोटात गिळत. आणि शेवटी काय झालं, उद्दाम गाडीचे ऐकून वचन, क्रोधात इकडे थरारे जमीन, दुर्बळ भेकड त्वेषाने पुकारी, घुमले पहाड घुमल्या कपारी, हवेत पेटला सुडाचा धुमारा, कोसळे दरीत फुलाचा डोलारा, उठला क्षणार्ध भयान आक्रोश, हादरे जंगल कापले आकाश, उलटी पालटी होऊन गाडी ती, हजार शकले पडली खालती, आपण जसे निसर्गाला ओरबाडतोय, आपला सुद्धा ऱ्हास होऊ घातलेला आहे, होतोय असं म्हणायला काहीच हरकत नाही. पण शेवटी काळ्या आईची इच्छा काय असते तर भरपूर हिरवगार शेत आपण फुलवावं आणि त्यातून आपल्या मुलाबाळांचं लेकरांचं पोट भरावं. आणि काळी आई म्हणली की बहिणाईची सुद्धा आठवण येते, कारण ती सुद्धा एक निसर्ग कन्या. आणि खरं तर त्यांची अवस्था अशी होती, 30व्या वर्षी वैधव्य आलेलं, एकटी बाई, पदरात 2 मुलं, डोक्यावरती कर्ज आणि लौकिक अर्थानं निरक्षर, त्यामुळे काबाड कष्टाला पर्याय नाही. आणि इतके कष्ट घरातलं सगळं करायचं, शेतामध्ये राबायचं, की देवपूजा करायला किंवा देवळात जायला सुद्धा वेळ नाही. पण ती माऊली निसर्गामध्ये देवाचं दर्शन घ्यायची. निसर्ग हा सुद्धा देवच आहे. तुझ्या पायाची चाहूल लागे पानामध्ये, देवा तुझं येणं जाणं वारा सांगे कानामध्ये, असं म्हणणारी बहिणाई. हिला एवढं सुचतं कसं? सोपानाला प्रश्न पडायचा. त्यांचा सुपुत्र म्हणजे सोपानदेव चौधरी कविवर्य लहान असताना ते आईला विचारायचे, अगं तू सतत जमिनीकडे बघून काम करत असते, तुला हे सुचतं कसं? ती माऊली म्हणायची, धरित्रीच्या आरशामध्ये मी सरक पाहते बापा. आणि मग कधी कधी गाणं असं ओठावर यायचं, काया मातीत घाम जिरव तवा उगल काया मधून हिरव. काय किमया आहे, काळ्यामधून हिरवं उगवलंय.
येता पिकाले बहार, शेता शेतात हिरवय, कस पिकल रे सोन, हिरव्या मधून पिवय. काळ्यातून हिरवं, हिरव्यातून पिवळं, अशी धरित्रीची माया, अरे तिले नाही सीमा. दुनियेचे सर्वे पोट तिच्या मध्ये झाले जमा. शेतामध्ये भाऊराया आला पीक गोंजारत, हात जोडी सण केला धरत्रीले दंडवत. तर ही धरणी माता म्हणजे काळी आई. तिचा विषय निघाला की मला विनोबांची एक कथा नेहमी आठवते. विनोबा प्रवचन करत असताना विचारतात की काय मंडळी, तुम्हाला कुठला रंग आवडतो, गोरा का काळा? सगळे म्हणतात गोरा रंग. आपल्याकडे ती क्रेज आतापर्यंत होती, गोरी गोरी पान फुलासारखी छान, तशी होण्यासाठी मला फेअर अँड लवली आण. पण त्या फेअर अँड लवलीला सुद्धा आपलं नाव आता बदलावं लागलं. तर विचारलं कुठला रंग आवडतो, सगळे म्हणतात गोरा रंग. अरे मग आपला देव काळा का, कृष्ण काळा, राम काळा, विठ्ठलही काळा? कुणाला उत्तर देता येईना. मग त्यांनी सांगितलं आपला शेतकरी दादा उन्हात राबून कसा होतो, काळा. तो जिथे राबतो ती आपली आई म्हणजे जमीन काळी, आणि नंतर जो ज्या मेघाची वाट बघतो तो मेघ सुद्धा काळा, आणि म्हणून आपला देव सुद्धा काळा. आपली आई काळी, काळी आई म्हणून देव काळा, आणि म्हणून तिचा टिळा हा भाऊराया कपाळाला लावतोय. शेतामंदी भाऊराया खाले वाकला वाकला, त्यानं आपल्या कपाळी टिया मातीचा लावला. आता हा मातीचा टिळा कपाळाला लावणं ही गोष्ट जशी शेतकऱ्याच्या बाबतीत महत्वाची असते, त्याच पद्धतीनं सैनिक सुद्धा किंवा क्रांतिकारक सुद्धा, त्यांना सुद्धा आपल्या भूमीची माती ही इतकी भूषणावह वाटत असते. म्हणजे अर्थात आपल्या सगळ्यांचं आपल्या देशावर उदंड प्रेम आहे, पण शेवटी या क्रांतिकारकांच्या किंवा सैनिकांच्या ज्या भावना आहेत त्याच्या जवळपास सुद्धा आपण खरं तर पोचू शकत नाही असं म्हणावं असं वाटतं. त्यांच्यावर हे संस्कार खरं तर कुठनच झाले असतील असं जर विचार केला तर रामायणापर्यंत जावं असं वाटतं. आणि एक प्रसंग आठवतो की रावणाचा वध झालेला आहे, लंकेवरती विजय मिळवलेला आहे, सोन्याची लंका आहे, तिच्यावरती रामचंद्रांना अधिकार प्राप्त झालेला आहे, आणि त्या ठिकाणी विभीषण सुद्धा हात जोडून उभा आहे, म्हणे मी दास व्हायला तयार आहे, तुम्ही आता लंका सोडून जाण्याची गरज नाहीये. आणि लक्ष्मण सुद्धा तसा व्यवहारी आहे. तो म्हणतोय भरत आहे ना तिथे, तो अगदी समर्थ आहे, त्यांनी तुमच्या पादुका ठेवून राज्य केलंच की आताही करतील. पण रामचंद्र त्यांनी जर लंकेचा स्वीकार केला असता तर त्यांच्या काही व्यक्तिमत्वाला गालबोटही लागलं नसतं. पण ते त्याच्या पलीकडे जातात आणि सांगतात की आपी स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते. अरे असेल लंका सोडण्याची, लक्ष्मणा मला ती प्रिय नाही का? कारण माता आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. जननी जन्मभूमीश्च स्वर्गात अभिगरीयसी. आणि हीच भावना स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांच्याही मनात उमटली की प्रासाद इथे भव्य परी मज भारी, आईची झोपडी प्यारी. त्यांचाही जीव तळमळला, प्राण तळमळला. कुठे? ब्रायटनच्या किनाऱ्यावर, समुद्र किनाऱ्यावर. ने मज सीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. आणि आपलं मन हे कुठे मोकळं करताय? त्या सागराजवळ. आपण आता भूमीकडून पुढच्या तत्वाकडे, जलतत्वाकडे प्रवास करायला सुरुवात केलीये, आणि त्या ठिकाणी सावरकरांचं मन हे इतकं विषण्ण झालं होतं, पुन्हा माझी मातृभूमीशी भेट होईल का नाही असा प्रश्न त्यांना पडला होता. आज आपल्याला परदेशी जाण्याची क्रेज असते आणि तिथे गेल्यानंतर अनेकांना परतही यावंसं वाटत नाही, पण सावरकरांना मात्र मातृभूमीची ओढ लागली होती. पण हेच सावरकर, आता त्यांचं मन विषण्ण होतं ब्रायटनच्या किनाऱ्यावर, पण ते जेव्हा लंडनला जायला निघाले होते ते सुद्धा पारश्या बोटीनच निघालेले होते. आणि त्यावेळेला तेव्हा त्यांना जो समुद्र भासला होता त्याच समुद्राचं वर्णन त्यांनी किती वेगळं केलेलं. म्हणजे एक कवी कल्पना कशी झेप घेऊ शकते याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. तर ते म्हणतायत, सुनील नभहे सुंदर नभहे, नभहे अतल आहा, सुनील सागर सुंदर सागर, सागर अतल चिहा. नक्षत्राही तारांकित हे, नभ चमचम हासे, प्रतिबिंबाही सागर तैसा, तारांकित भासे. सागर सुद्धा तारांकित भासतोय. म्हणजे
कारण ताऱ्यांचं प्रतिबिंब तिथे पडलेलं आहे. नुमजे लागे कुठे नभ, कुठे जलसीमा होई, कुठे नभ सुरू होत आहे, कुठे जलाची सीमा होते हे सुद्धा कळत नाहीये. आणि नभात जलते जलात नभते संगमुनी जाई. त्या दोघांचा संगम झालेला आहे. खरा कोणता सागर, यातून वरती की खाली? सागर कुठे आहे, वर आहे का खाली आहे, असा प्रश्न पडलेला आहे. का पडावा असा प्रश्न? पुढे उत्तर देतात. खरा कोणता सागर, यातून वरती की खाली? खरे तसे आकाश कोणते, गुंगमती झाली. आकाशीचे तारे सागरी प्रतिबिंबित होती. मगाशी सांगितलं की आकाशातले तारे त्यांचं प्रतिबिंब पडतंय, किंवा आकाशी बिंबती हे सागरीचे मोती, का आकाशातले मोती सागरातले मोती आकाशामध्ये दिसतात, त्यांचं प्रतिबिंब वर पडलंय, असा हा प्रकार आहे का? म्हणजे किती वेगळी कल्पना त्यांनी केलेली आहे. आणि मग असा विचार मनात आला की हे आकाशातले तारे म्हणजे सागरातल्या मोत्यांचं प्रतिबिंब असेल का, का अजून काही असेल? असं म्हणता म्हणता त्यांनी वेगवेगळ्या कल्पना मांडल्या. त्यातल्या 2-3 कल्पना मी आपल्याला जाता जाता सांगते. एक कल्पना अशी की स्वर्गातल्या अप्सरांनी खाली वाकून पृथ्वीकडे बघितलं. अप्सरांना जाई जुई मोगरा अशी सुंदर सुंदर फुलं दिसली. त्यांना असं वाटलं ही फुलं आपल्या आकाशामध्ये, आपल्या स्वर्गामध्ये असायलाच हवी. आणि मग त्यांनी काय केलं, पृथ्वीवरची रोपटी उपटून नाही आणली. त्यांनी काय केलं तर आपलं हास्य पेरून दिलं. आणि मग तिथे जी फुलं उमलली, ती फुलं म्हणजे त्या चांदण्या, ते तारे, ते आकाशातले तारे. ही एक कल्पना त्यांनी केली. दुसरी कल्पना अशी की शंकर पार्वती हे प्रणयामध्ये मग्न आहेत आणि त्याच वेळेला दारावरती थाप पडली. कोण आलं होतं तर विष्णू आले होते. विष्णू आले म्हणल्यावर त्यांना तिथे त्यांच्यासाठी दार उघडणं भाग होतं. आणि मग पार्वती आपला शालू सावरते आहे. सावरता सावरता तिच्या गळ्यातला मोत्याचा सर तुटलेला आहे आणि ते मोती सगळे सैरावैरा उघडले आहेत. आणि ते मोती तिच्या गळ्यातल्या माळेतले मोती म्हणजे आकाशातले तारे. ही कल्पना सावरकरांनी केली. आणि तिसरी एक कल्पना, रावणाने सीतेला पळवून नेलं. कसं नेलं तर आकाश मार्गाने नेलं. दशानने पळवून जानकी नभक पथे नेली, अश्रुबिंदू जे देवी ढाळी तर टपटप त्या काळी. ती आक्रोश करत होती, रडत होती आणि तिचे अश्रू तिथे सांडत होते. पण ती देवी होती, त्यामुळे त्या अश्रूंमध्ये सुद्धा एक दिव्य बळ होतं. तेची राहिले असे चकाकत जाणो दिव्य बले, तयांची तारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले. त्यामुळे ते तिचे अश्रू जे चकाकत राहिलेत आजही, तेच आकाशातले तारे म्हणून आपण त्यांना संबोधतो. अशा वेगवेगळ्या कल्पना सावरकरांनी केल्या. हे सगळं त्यांना कशामुळे सुचलं तर त्या समुद्राकडे बघून सुचलं. पण हा समुद्र कितीही सुंदर भासला ना, तरी जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा एक थेंब सुद्धा कामाचा नसतो. आणि मग तेव्हा आपल्याला काय उपयोगी येतं तर हे पाणी. तर पिण्याचं पाणी हे वेगळं, ते अर्थात आपल्याला नदीपासून मिळतं. पण शेवटी नदी सुद्धा समुद्रालाच मिळते आणि ती समुद्रच होऊन जाते. आणि मग आपल्या कवी कल्पना पुन्हा हेच म्हणतात की नदी सागराला मिळते म्हणजे काय, तर नदी तिच्या नवऱ्याकडे जाते, पतीकडे जाते. सागर हा तिचा पती आहे, ती सासरी जाते. पण आपल्याकडे मुलगी एकदा सासरी गेली तर ती माहेरी भेटायला येऊ शकते, माहेरपणाला जाऊ शकते. पण ही नदी मात्र असा काही युटर्न घेऊन मागे जाऊ शकत नाही. म्हणून नदीला माहेर नाही अशी एक म्हण तयार झाली. पण यावरती सुद्धा गदिमांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले तुम्हाला ना काही कळत नाही. ते म्हणतात नदी सागरा मिळता पुन्हा येईन बाहेर, अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर. काय सांगू रे बाप्पांनो तुम्ही आंधळ्यांचे चेले, नदी माहेराला जाते म्हणून हिचं जग चाले. सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर. डोंगराच्या मायेपायी, पित्याच्या मायेपायी, डोंगराच्या मायेपायी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लेऊन. पुन्हा होऊन लेकरू नदी वाजवते वाळा, पुन्हा होऊन लेकरू नदी वाजवते वाळा. पान्हा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा, पान्हा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा. आणि असा पावसाळा आला, पाऊस पडला की सगळं हिरवगार होऊन जातं
आणि मग आपल्याला हे पण लक्षात येतं की काही उगवून येण्यासाठी फक्त माती पुरेशी नाही, तर ते पाणी, तो पाऊस तेवढाच गरजेचा आहे. आणि काय आवश्यक आहे, कारण शेवटी ती माती ओली असायला हवी. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. आणि काय हवं, बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर, लख प्रकाश निर्मळ, प्रकाश सुद्धा हवा, अर्थात तेज, ते सुद्धा तेवढंच महत्वाचं तिसरं तत्व. आणि सूर्य म्हणलं, सूर्यदेव म्हणलं, कारण तो प्रत्यक्ष दर्शन देणारा हा एकमेव देव आहे निसर्गातला, असं मला वाटतं. तसा चराचरात देव आहे आणि त्याचं दर्शन आपण घेऊ शकतो, पण त्या अर्थाने ज्यांना ज्यांना देव मानलेले आहे त्यातला प्रत्यक्ष दर्शन देणारा हा सूर्यदेव आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणून त्याला नमस्कार केले जातात आणि ते आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाचे असतात, तर समर्थ रामदासांनी जे 12 वर्ष तपश्चर्या केली त्यामध्ये ते रोज 1200 सूर्यनमस्कार घालत होते आणि म्हणून त्यांचं शरीर तेजपुंज होतं. जसं शरीर तेजपुंज असायला हवं तसं मनोबल सुद्धा वाढायला हवं. आणि त्यासाठी तेज कोण देतं, तर मंत्र देतात किंवा नामस्मरण, त्यामुळे मनाला तेज मिळतं. शेवटी नामाचं स्मरण महत्वाचं उच्चारणापेक्षा, आणि नाम हे मनापासून घेतलं गेलं पाहिजे असं सांगितलेलं आहे. आता उदाहरणार्थ म्हणजे एखादं नाम म्हणजे काय, तर काही अक्षरांचा समूह आणि त्या अक्षरातून मिळणारी स्पंदनं एकत्र आल्यानंतर त्याचा आपल्या शरीरावर होणारा लाभ म्हणजे तो नामस्मरणाचा परिणाम. उदाहरणार्थ राम हे नाम असेल तर र अधिक अ अधिक म, त्याच्यामध्ये काय आहे, तर अग्निबीज आहे, सूर्यबीज आहे आणि चंद्रबीज आहे. त्यामुळे या तिन्हीचं तेज आपल्याला रामनामातून मिळत असतं आणि त्यामुळे आपलं मन सुद्धा शांत होत असतं. त्याचप्रमाणे ओंकार असेल किंवा गायत्री मंत्र असेल, त्यांनी वाणीला सुद्धा तेज येतं, बुद्धीला तेज मिळतं. बुद्धीसाठी वेगळी पुन्हा स्तोत्र म्हटली जातात. दिसा माझी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. हा सुद्धा बुद्धीचं तेज वाढवण्याचाच एक उपाय समर्थांनी आपल्याला सांगितलेला आहे. आणि या सगळ्याचा स्रोत मुख्य काय आहे, तर तो अर्थात सूर्यदेव आहे. आणि पूर्वीच्या काळी, आता जे सिमेंटचं जंगल आहे त्यातनं सूर्याचं दर्शन सुद्धा पटकन होत नाही, अनेकांच्या घरात प्रकाश येणं सुद्धा अवघड असतं. पण पूर्वीच्या काळी मात्र गावामध्ये जेव्हा कौलारू घरं होती तर त्या सूर्याचं इतकं छान दर्शन व्हायचं आणि जात्यावरती दळता दळता त्या सूर्यदेवासाठी सुद्धा ओव्या गायल्या जायच्या. आणि आता मी ज्या 2-3 ओव्यांचं उदाहरण इथे देणार आहे त्या आहेत मालन गाथेतल्या ओव्या, ज्याचं संकलन हे इंदिरा संत यांनी केलेलं आहे. आणि बेळगावच्या आपल्या संस्थेसाठी कार्यक्रम सादर करत असताना इंदिराबाईंची आठवण येणं हे खूप मनाला प्रसन्नता देणारं आहे, छान वाटतंय. तर त्या 2-3 ओव्या सादर करते. उगवला नारायण, उगवला ग कवळा, चाफ्याच्या फुलावर नाग डोलत पिवळा. हे शब्दचित्र झालं. पुढे म्हणतात, उगवला नारायण, आधी येर माझ्या दारी. इकडे तिकडे जाऊ नकोस, आधी माझ्या घरी ये. का? माझी या बाळा संग दुधा तुपाची करन्यारी. अरे तुला दिवसभर काम करायचंय तर तू माझ्या बाळासारखाच आहेस, तर मी तुला भरवते, तू माझ्याकडे आधी न्याहारी करण्यासाठी ये, असं म्हणणारी ही माऊली. आणि पुढे, उगवला नारायण, उगवता ऊन पड, सया माझ्या मालनीच्या, कुक्काला तेज चढ. तर कुंकवाला तेज, कुक्काला म्हणजे कुंकवाला तेज येणं, आणि ही भावना त्या काळात काय असेल हे आपण समजू शकतो. आणि या सूर्यनारायणाची अजून एक गंमत सांगायची किंवा वैशिष्ट्य सांगायचं तर सूर्य उगवताना आणि मावळताना हा सारखाच दिसतो. म्हणजे त्याचे फोटो जर दोन्ही वेळेचे आपण पाहिले तर असं सांगता येणार नाही हा कुठला फोटो आहे. तर शांताबाईंनी, आता उद्या त्यांचा स्मृतिदिन आहे आणि मगाशी जसं म्हणलं आपण कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी की शांताबाईंची आता जन्मशताब्दी पण येणार आहे, तर उद्याच त्यांचा स्मृतिदिन आहे आणि त्यानिमित्ताने सांगावंसं वाटतं त्यांची एक आठवण. त्यांनी एका लेखामध्ये असं लिहिलं होतं, त्यांची आठवण लिहिली होती. त्यांना एका मैत्रिणीने एक चित्र भेट दिलं होतं आणि ते सूर्यास्ताचं चित्र होतं. त्यांनी ते भिंतीवरती लावलं होतं. रोज संध्याकाळी त्या थकून यायच्या आणि मुंबईत
थकून भागून आल्यावर किती चिकचिक दमट हवा असेल आपण कल्पना करू शकतो. आणि थकल्यानंतर त्या चित्राकडे लक्ष जायचं आणि त्यांचं मन अजूनच उदास व्हायचं. आणि मग एके दिवशी म्हणजे रविवारची सकाळ असते, त्या दिवशी कुठे जायचं नसतं आणि त्या निवांत असतात आणि मग त्या खिडकी उघडतात, प्रकाश हात येतो आणि ते चित्र सुद्धा लख्ख उजळतं आणि मग त्यांना असं वाटतं, अरे हे तर सूर्यास्ताचं नाही, हे सूर्योदयाचं चित्र आहे. त्यामुळे जसं आपलं मन असतं तशी आपल्याला दृष्टी तशी सृष्टी जे म्हणतात, किंवा मगाशी सावरकरांबद्दल सुद्धा आपण बोललो, की तोच सागर एकदा त्यांचा जीव तळमळला होता ते त्याच्याजवळ व्यक्त करत होते आणि एकदा त्या सागराबद्दल त्यांनी विविध कवी कल्पना केल्या होत्या, कारण त्यांचं मन. आणि हा जो सूर्य उगवताना आणि मावळताना सारखा दिसतो असं जे मी म्हणलं, त्याच्याबद्दल सुद्धा सुभाषितकारांनी असं लिहून ठेवलेलं आहे, की महापुरुषांचं मन सुद्धा या सूर्यासारखं असतं, की प्रगतीपथावर असू देत किंवा अधोगतीला जाणारे असू देत, त्यांचं मन कधीही त्या मनाची अवस्था ढळत नाही. ती मनस्थिती नेहमी सारखीच असते. परिस्थिती बदलत असते, पण मनस्थिती ही त्यांची सारखीच असते. आणि म्हणून सावरकरांसारखे जे भारत मातेचे सुपुत्र आहेत, ते कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःचं तेज ढळू देत नाहीत. आणि म्हणून पु ल सुद्धा म्हणाले होते, की याला तुम्ही काळं कोठडी म्हणू नका. अंदमानची जी कोठडी आहे, ही काळं कोठडी नाही, इथे साक्षात तेज वस्तीला आलं होतं. हा तर गाभाराच, असं त्यांनी वर्णन केलेलं होतं. तर हे झालं सूर्यास्तापर्यंत. पण मग नंतर काय, अर्थातच माणसांनी दिव्याचा शोध लावलाच आणि म्हणूनच आपण अशा कार्यक्रमांना दीप प्रज्वलन करत असतो किंवा संध्याकाळी आपण दिवा लावतो आणि आपलं मन सुद्धा त्या निमित्ताने उजळलं जातं. आणि त्याचबरोबर काजव्याची सुद्धा आठवण येते, कारण कार्यक्रमामध्ये अनेकदा पूर्वीच्या काळी अनेक सूत्रसंचालक असं हमखास म्हणायचे, की एखाद्याचा परिचय करून देणं म्हणजे सूर्यासमोर ते काजव्यानं चमकण्यासारखं आहे वगैरे अशी उपमा दिली जायची. पण त्याच्यावरून मला असं वाटलं, की का बरं असं म्हणायचं? काजवा तर स्वयंप्रकाशी आहे. म्हणजे पुसना प्रकाश घेऊन आकाशात चमकण्यापेक्षा, नभांगणात झळकण्यापेक्षा स्वयंप्रकाशी असणं कधीही चांगलं. त्यामुळे मला शब्द सुचले ते असे, अभिमान आहे मला काजवा असण्याचा. अभिमान आहे मला काजवा असण्याचा, पुसना प्रकाश घेऊन नभांगणात झळकण्यापेक्षा स्वयंप्रकाशाने लहानसा कोपरा उजळण्याचा, स्वयंप्रकाशाने लहानसा कोपरा उजळण्याचा. त्यामुळे मनमंदिराच्या गीतामध्ये उल्लेख आहे, स्वयंप्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा. तर तेच चैतन्य आपल्याला संध्याकाळ नंतर दिवा देत असतो. आणि या दिव्याचा सुद्धा एक प्रवास आहे, तो एका कवितेमध्ये आपल्याला माहिती असेल, ती कविता छोटेखानी आहे म्हणून सांगते. आधी होते मी दिवटी, शेतकऱ्यांची आवडती, झाले इवली मग पणती, घराघरात मिणमिणती. समय केले मला कुणी, देवा पुढती कोणी, तिथून आले बाहेर सोडित काळा साधूर. काचेचा मग महाल तो, कुणी बांधून मज देतो, कंदील जयाला जन म्हणती, मीच तयातील परिज्योती. तत्व तेच आहे. बत्तीचे ते रूप नवे, पुढे मिळाले मज परवे, वरात मज वाचून अडे, झगमगाट तो कसा पडे. आता झाले मी बिजली, घरे मंदिरे लखलखली, नाही ठाऊक काय पुढे, नवा बदल माझ्यात घडे. तर हा बदल सातत्याने होतच राहणार आहे, पण शेवटी दिवाळीची जी पणती आहे, तिचं महत्व आपल्या संस्कृतीतून कधी कमी झालेलं नाही आणि होणार. आणि म्हणून एक छोटीशी गोष्ट अशी आठवते, की ही जी तत्व आहेत, म्हणजे देण्याचं महत्व आहेच, पण ज्याला सत्पात्री दान म्हणतात, तर त्या तत्वांचं नियोजन किंवा त्याची योजना कशा पद्धतीने करायला हवी, तर तिथे गरज आहे तिथेच ती केली पाहिजे, हे सांगणारी गोष्ट आहे. एका गावामध्ये अशी स्पर्धा घेतली जाते दिवाळीच्या सुमारास, की ज्यांचा दिवा सगळ्यात सुंदर त्यांना बक्षीस मिळेल. तर सगळे आपापल्या परीने, निकष काहीच सांगितलेले नसतात, दिवा तयार करण्याचा प्रयत्न करतात. कुणाला वाटतं हाताने घडवलेला दिवा श्रेष्ठ ठरेल, तर तशी कलाकुसर कोणी करतं. कुणाला वाटतं जास्त प्रकाश असला पाहिजे, तसं कोणी करतं. कुणाला वाटतं किमती दिवा असेल तर सावकार काय करतात, एक रोज नवीन चांदीचा दिवा तो मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात, सगळ्यांना वाटतं तर यांनाच बक्षीस मिळणार. पण जेव्हा बक्षीस जाहीर होतं ते एका शेतकऱ्याला मिळालेलं असतं. त्याची ओबड-धोबड मातीची हाताने बनवलेली पणती, पण एक चांगला उपक्रम आहे म्हणून त्यांनी सहभाग घेतलेला असतो आणि ती पणती त्यांनी अशा अंधाऱ्या वाटेवर ठेवलेली असते, की जिथे वाटसरूंना काटे कुठे बोचत असतात किंवा किडे कीटक चावत असतात आणि ती वाट उजळल्यामुळे त्यांची सोय झालेली असते. आणि म्हणून
जे मंदिर आधीच उजळलेलं आहे तिथे अजून प्रकाश काय कामाचा. म्हणून परीक्षकांनी हा योग्य तो निर्णय घेतलेला असतो. तर अशी ही रात्रीची वेळ दिव्याच्या तेजामुळे आपली सुसह्य होते आणि ही रात्रीची, सूर्योदयाची, सूर्यास्ताची या सगळ्या वेळा आपल्याला त्रासदायक एवढ्या वाटत नाही. पण जी दुपारी टळटळीत दुपार जी असते ना, ती मात्र कुठेतरी असह्य होते. तो ताप आपल्याला असह्य होत असतो आणि अशा वेळेला हवी असते ती एक वाऱ्याची थंडगार झुळूक. त्यामुळे माती, पाणी, उजेड नंतर आता आपण वाऱ्याच्या दिशेने प्रवास करतो. आता हा वारा याला सुद्धा अर्थातच दत्तगुरूंनी गुरु मानलेला आहे. कारण वारा हा चंचल तर आहेच, पण तो आसक्त होत नाही, तो अनासक्त आहे. त्यामुळे ती अनासक्ती ही त्याच्याकडनं शिकण्यासारखी आहे, असं दत्तगुरू आपल्याला सांगतात. आता आपण एकेका तत्वाविषयी तर बोलतोच आहे, पण कधी कधी दोन तत्वांची सुद्धा भेट होते अनेक ठिकाणी. जसं पृथ्वीचं प्रेमगीत, पृथ्वी सूर्याला काय म्हणते, ती एक कविता आहे कुसुमाग्रजांची. तशीच ही एक गोष्ट आहे की एकदा सूर्य आणि वारा यांच्यामध्ये म्हणे पैज लागली. काय पैज लागली, तर तो एक वाटसरू चाललाय ना, ज्याने कोट घातलेला आहे, त्याला तो कोट काढायला भाग पाडायचं असं त्यांच्यामध्ये ठरतं. आणि जो भाग पाडेल तो जिंकला. पहिल्यांदा वारा प्रयत्न करतो, जोर जोरात फुंकर मारतो, वारं येतं, वादळ येतं, थंडी वाजायला लागते आणि त्यामुळे तो कोट अगदी जास्तच घट्ट धरून ठेवतो आणि तो कोट काही काढत. मग काय होतं, तो जास्त तापायला लागतो, उष्णता वाढायला लागते आणि त्याच्या उष्णतेने त्याला कळायला लागतं आणि हा स्वतःचा कोट स्वतःच्याच हाताने काढून टाकतो आणि अर्थातच सूर्याचा विजय होतो. पण शेवटी ही पंचतत्व तेवढीच महत्वाची आहेत. कमी जास्त असं करता येणार नाही, त्या त्या परिस्थितीवर अवलंबून आहे. आणि माणसाचा स्वभावच असा आहे की थंडी असेल तर आपल्याला जरा शेकोटी लागते, उकडत असलं की आपण पंखा लावून बसतो. त्यामुळे सगळ्याचं महत्व हे आहेच आणि त्याच्यात मध्ये संतुलन असणं हे फार महत्वाचं आहे. आणि ही गोष्ट सांगण्याचं कारण हेच की याच वाऱ्याचा पुत्र, वायुपुत्र हनुमान, हा हनुमान किंवा हे मारुतीराय जन्मता क्षणी सूर्याला पकडण्यासाठी, गिळंकृत करण्यासाठी झेपावले होते असं आपण ऐकलेलं आहे. आणि हे आकाश मार्गाने उड्डाण करायचे. तर आकाश मार्गाने ते कधी कधी गेले, अनेक प्रसंग आहेत. सीतेच्या शोधासाठी असेल, लंका दहन करण्यासाठी असेल, संजीवनी आणण्यासाठी असेल, तर अशा अनेक प्रसंगी त्यांनी आकाशातून उड्डाण केलेलं आहे. आणि आकाश म्हटलं की आपल्याला फक्त निरभ्र आकाश असंच वाटतं किंवा वरचं जे आकाश आहे. आकाश आणि आभाळ हे वेगळं आहे. जेव्हा दाटून येतं ते आभाळ, हे पुन्हा इंदिरा संत यांनीच सांगितलेलं आहे. हा शब्दातला फरक प्रवीण दवणे त्या कविवर्यांनी त्यांना पत्र लिहून ही शंका विचारली होती. त्यांनी उत्तर दिलं होतं की त्यात छटा वेगळ्या आहेत. दाटून येतं तेव्हा ते आभाळ असतं आणि निरभ्र असतं तेव्हा ते आकाश असतं. त्यामुळे झेप घेतो, आकाशाला गवसणी घालणं, हे सगळं त्या निरभ्र आकाशाशी निगडित आहे. किंवा मनाचं सुद्धा आकाश असतं. आणि कधी निराशा आली की निराशेचे ढग जमा होतात. कधी स्वप्न छान पडली की इंद्रधनुष्य तिथे उमलत असतं किंवा प्रेमाचं चांदणं तिथे बरसत असतं. असं या मनाच्या आकाशाबद्दल सुद्धा सांगता येतं. पण आकाश म्हणजे फक्त वरती दिसतं आणि ते निळं असतं तेच आकाश असं नाही. आपल्या आजूबाजूला जी पोकळी आहे ते आकाशच आहे. आणि म्हणून एक छोटीशी गोष्ट अशी आठवते की असंच एका राजांनी त्याच्या 2 राजपुत्रांना सांगितलं की मला ना फक्त 10 रुपयांमध्ये तुम्ही खोली भरून दाखवा. आता खोली भरून दाखवा म्हणल्यावर एक राजपुत्र एका त्याच्या नोकराला काम सांगतो, 10 रुपये देतो आणि म्हणतो पाचोळा आण आणि घाल त्या खोलीमध्ये. तर 10 रुपयाचा पाचोळा काही जास्त येत नाही. एका फेरीत जेवढा जमा होतो तर थोडासा थर जमा होतो. तो म्हणे खोली कुठे भरली अख्खी छतापर्यंत. दुसऱ्या राजपुत्राच्या खोलीत जातो, त्यांनी मात्र ती खोली भरलेली असते. कशाने, तर एका कोपऱ्यामध्ये 5 रुपयाची मेणबत्ती लावलेली असते, दुसऱ्या कोपऱ्यात 5 रुपयाच्या उदबत्त्या लावलेल्या असतात आणि त्या वायूनी, सुगंधित अशा वायूनी आणि त्या प्रकाशाने ती खोली उजळलेली असते आणि त्या प्रकाशाने आणि सुगंधाने ती खोली भरून गेलेली असते. ते आकाश भरून गेलेलं असतं. तर आकाशाला गवसणी घालणं म्हटल्यानंतर, एकच मिनिट हा, बॅटरी लो झाली आहे.
आकाशाचा विषय निघाल्यानंतर त्याला गवसणी घालायची, आकाशामध्ये झेप घ्यायची म्हणल्यावर पद्मा गोळ्यांची कविता आपल्याला आठवते. मी एक पक्षीण आकाश वेडी, दुजाचे मला भान नाही मुळी. डोळ्यात माझ्या असे एक आकाश, श्वासात आकाश प्राणातळी. स्वप्नात माझ्या उषा तेवते अन निशागात हाकारिते तेथुनी. क्षणार्धी सुटे पाय निळातुनी अन विजा खेळती मत्त पंखातून. अशी झेप घ्यावी असे सूर गावे, घुसावे ढगा माझी बाणापरी. ढगांचे अबोली भुरे केशरी रंग माखून घ्यावेत पंखावरी. बुजे आरुणी जाणुनी त्या उशेची, जुळे का पहावा स्वराशी स्वर. बघावी झणत्कारी ते काय विणा, शिवस्पर्श होताच ती सुंदर. किती उंच जाईन पोचेन किंवा, संपेल हे आयु अर्ध्यावरी. आकाश यात्रीस ना खेद त्याचा, किती जाहली निळी जाहली ती सबाह्यंतरी. निळी जाहली ती सबाह्यंतरी. तर शेवटी स्काय इज द लिमिट असं आपण म्हणतो. त्यामुळे आकाशाला हात टेकणं किंवा कोणाला अहंकाराचा वारा लागला की तो हवेत गेला असं आपण जे म्हणतो ते त्याच अर्थाने आहे. त्यामुळे आकाशाला जरी हात टेकले तरी पाय हे जमिनीवरच हवे. आणि म्हणून झोका हे त्याचं मला छान प्रतीक वाटतं. आपण मातीपासून सुरुवात केली, आता आकाशाकडे आपण झेपावतोय. झोका कसा असतो तर पायाने जमिनीला रेटा देतो आणि आकाशाकडे जातो आणि पुन्हा तो जमिनीकडेच येतो. पुन्हा इंदिराबाईंची आठवण होते. एकच ओळ म्हणते, उंच उंच माझा झोका, झोका बांधला आकाशाला. उंच उंच माझा झोका. तर तो झोका पुन्हा जमिनीकडे येणं हे महत्वाचं आहे. म्हणजे झोका उंच गेलाच पाहिजे, पण आपली मुळं कुठे आहेत त्याची आठवण आपल्या मनात कुठेतरी असली पाहिजे. आणि म्हणून एक गोष्ट अशी आठवते की ब्रह्मदेवांनीच एकदा स्पर्धा घेतली की आकाशाला बऱ्याच जणांचे हात टेकतात, पण पाय जमिनीवर ठेवून कोणी आकाशाला हात लावू शकेल का? तर सगळ्यांनी प्रयत्न केला. सगळी सृष्टी जमा झाली होती. झाडं त्यांची मुळं जमिनीत होती आणि ती वर वर वाढत गेली, पण आकाशापर्यंत पोहोचू शकली नाही. पक्षी ते आकाशापर्यंत जाऊन पोहोचले, पण खाली वाकून पाहिलं तर त्यांचे पाय आकाशातच होते. मग आता काय करायचं? पण दोघं जण पुढे आले, म्हणाले दोघं मिळून आम्ही हे काम करतो. आणि एकाने पाय जमिनीवर ठेवले, त्याच्या खांद्यावर दुसरा उभा राहिला आणि त्यांनी आकाशाला हात टेकले. तर खालचं होतं ते वास्तव होतं, वास्तवाचं भान होतं आणि त्याच्यावरती स्वप्न उभं राहिलं होतं आणि त्यांनी आकाशाला हात टेकली. त्यामुळे वास्तवाचं भान ठेवायचं, पण स्वप्न मात्र आकाशाला स्पर्श करण्याचीच बघायची, हे अगदी नक्की. आणि जसं आकाश यात्रेला खेद असायचं कारण नाही, आपण आपल्याकडनं प्रयत्न करत राहायचा आणि कमी पडले प्रयत्न किंवा जे मिळवायचे ते गवसलं नाही, तरी हेच शेवटी आहे की आपण आहोतच नाही त्या आकाशाचा एक भाग. आपण मातीच्या कणाकणात असतो. आता हे थोडं आध्यात्मिक जरी असलं तरी आपण इतके सगळे व्यासंगी आहात, इतके उत्तमोत्तम वक्ते या व्यासपीठावर बोलून गेलेले आहेत, आपल्या स्वतःचे इतके विचार इतके उच्च आहेत आणि म्हणून हे मुद्दाम इथे मांडावं असं वाटतं की आपण याच पंचतत्वांचे अंश आहोत. तर आपणही या मातीच्या कणाकणात असतो, पाण्याच्या थेंबात थेंबात असतो, आगीच्या ठिणगीत असतो, आकाशाच्या पोकळीत आपणच भरून राहिलेलो असतो आणि वाऱ्याच्या झुळकेतनं आपणच वाहत असतो. त्यामुळे आपल्याला कधीही जसा अहंकाराचा वारा लागायला नको, तसंच कधीही न्यूनगंड वाटण्याची गरज नाही. आकाश म्हणलं, मी जसं म्हणलं की अहंकाराचा वारा लागला की आकाश असाही अर्थ आहे, आकाश हा स्वातंत्र्याचाही अर्थ आहे. आणि जेव्हा सावरकर हे त्यांनी दगडाच्या भिंतीवरती आपल्या कविता रचल्या, म्हणजे हातामध्ये काटे घेऊन प्रतिभेची फुलं जेव्हा भिंतीवरती फुलवली, ही कल्पना त्यांना कशी बरं सुचली? तर मनमोहन मातूंनी अशी कल्पना केली आणि त्यांना असं वाटलं की आकाशालाच गर्व झाला. आणि ते आकाश काय म्हणालं, कारण सावरकरांनी विचारलं असेल ना, अरे माझ्याकडे कागद लेखणी नाही, मी तुझ्यावर लिहू का रे आकाशा कविता? तर आकाश म्हणाल, मी मुक्तांमध्ये रे मुक्त, तू कैद्यांमधला कैदी, तुझे नि माझे व्हावे हे सूर कसे संवादी. माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी, माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरण लहरी. पण तुझी अवस्था काय रे, जडलंगर तुझ्या पायी, तू पीस कसे होणार, माझ्याहून आहे योग्य भूमीला प्रश्न विचार, जमिनीला विचार. पण काय झालं, आकाश म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही, मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही. पण दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली, मी कागद झाले आहे चलली असे दिवजली.
त्यामुळे ती भिंत ही सुद्धा शेवटी पृथ्वीच. त्यामुळे पृथ्वीवरती राहणं, जमिनीवर राहणं हे पण महत्वाचं आहे आणि आकाशात उडण्याची स्वप्न बघणं, जमिनीवर पाय ठेवून हे पण महत्वाचं आहे. हेच जाता जाता सांगायचं होतं. आणि मी जसं म्हणलं की आपण म्हणजे आपलं जे आत्मतत्व, आपला एक अंश या चराचरात आहेच आणि ते तुकोबांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की अणु रेणू या थोकडा, तुका आकाशा एवढा. तुका आकाशा एवढा म्हणलं की असं वाटतं, अरे हा अहंकार आहे की काय, मी एवढा मोठा. पण नाही, त्या तुकाच्या जागी आपण आपलं नाव घालून सुद्धा आपण बघू शकतो की आपण सुद्धा कणाकणात आहोत आणि या आकाशाला व्यापून सुद्धा उरलेलो आहोत. कारण सगळ्यांमध्ये पुन्हा तेच आत्मतत्व आहे, तेच तत्व आहे. अर्थात आपण या पदाला पोचून असं म्हणजे हे सांगणं सोपं आहे, पण ते आत्मसात करणं किंवा ते अनुभवणं अवघड आहे. पण तरी सुद्धा आपल्या आयुष्यात जेव्हा निराशेचे प्रसंग येतात किंवा थोडेसे अहंकाराचा वारा स्पर्शल्याचे प्रसंग येतात, तेव्हा जर हे चिंतन केलं तर आपण पुन्हा आपल्यामध्ये तो समतोल आणू शकतो. तो विचारातला समतोल आपल्यापर्यंत पोचू शकतो आणि म्हणून हे संत साहित्याचं देणं आहे आणि पंचतत्व सुद्धा आपल्याला देत आहे. तर तुकोबा म्हणतायत की अणु रेणू या थोकडा, तुका आकाशा एवढा, सांडिली त्रिपुटी, दीप उजळला घटी. पुन्हा आपण त्या घटापर्यंत आलेलो आहोत आणि त्या घटामध्ये कुठला दीप उजळलाय तर ज्ञानाचा दीप. ज्ञानदीप लावू जगी, असं आता पुढचं कार्य आहे की मला तर आत्मज्ञान झालंय असं तुकोबा म्हणतायत. तो दीप उजळलेला आहे, पण हा दीप मला माझ्या पुरता ठेवायचा नाही. मला ज्ञान झालं म्हणजे माझं आयुष्य संपलं नाही, ते संपवायचं आपल्याला अधिकार नाही. आता मी काय करू, तर समाजासाठी जगायचंय आणि म्हणून म्हणतायत तुका म्हणे आता पुरलो उपकार पुरता. परोपकारासाठी आता पुढचं जगणं आहे आणि इतरांना तो आपल्या ज्ञानाचा प्रकाश हा द्यायचा आहे. आणि म्हणून ते देणं म्हणलं की पुन्हा ही पंचमहाभूत आठवतात आणि ते देण्याची जी वृत्ती आहे ती त्यांच्याकडूनच आपण घ्यायची आहे. त्यामुळे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे, रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या अशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, देणाऱ्याचे हात घ्यावे. त्यामुळे या पर्यावरणाच्या सानिध्यात आपण जितकं राहू, त्यांची जितकी देण्याची वृत्ती आहे, परोपकाराय फलंती वृक्षः, परोपकाराय वहंती नद्यः, परोपकाराय दुहंती गावः, परोपकारार्थमिदं शरीरम. हे शरीर सुद्धा त्यासाठीच आहे आणि किमान त्याचं रक्षण किंवा किमान आपल्याकडनं त्याची काही हानी होणार नाही ही तरी काळजी आपण घेऊ शकतो. आणि शेवटाकडे तर मी आलेच आहे, पण शेवट करताना आपण नेहमी नमस्कार करतो, धन्यवाद असं म्हणताना. आणि तो नमस्कार करताना सुद्धा मगाशी मी वास्तुशास्त्राचं जे उदाहरण दिलं ना, तर त्या वास्तुशास्त्रावरती माझं जसं पुस्तक आहे नमस्कार, ही सुद्धा एक हस्तमुद्रा आहे. याही विषयावर माझं एक पुस्तक आहे. हे सांगण्याचं कारण असं की मी या विषयांना स्पर्श का केला, तर ते आणि त्याच्यामध्ये पंचमहाभूतांचा अभ्यास आहे, त्याचं महत्व आहे, हे सांगण्याचं मुद्दाम कारण आहे हे की त्या शास्त्राचाही पंचमहाभूत हा मोठा भाग आहे किंवा सप्तचक्र, त्यामध्ये महाभूतांना स्थान आहे. त्या दृष्टीने हे महत्व आहे. तर हात आपण जेव्हा जोडतो तेव्हा पंचमहाभूत एकमेकांना भेटतात. कारण अंगठ्यामध्ये अग्नितत्व, वायुतत्व, आकाशतत्व, पृथ्वी तत्व आणि जलतत्व अनेक मुद्रा आहेत. पण अगदी थोडक्यात सांगायचं तर या अग्नितत्वाचा आपण ज्या ज्या बोटाला स्पर्श करू तिथे ऊर्जा मिळते आणि ते तत्व वाढीस लागतं. त्यामुळे ही ध्यानाची मुद्रा जी ऋषीमुनी त्यांचे आपण चित्र बघतो, तर त्यामुळे एकाग्रता होते, म्हणून ही ध्यान मुद्रा. संधिवात असेल तर हाच अंगठ्याशी घ्यायचा आणि हे बोट दाबायचं की ही दुसरी मुद्रा झाली. आकाश तत्वाशी जुळवलं आणि दाबलं की कान दुखीचा त्रास असेल, पोकळीचा जो त्रास आहे तो कमी होऊ शकतो. पृथ्वी तत्व म्हणजे वजन वाढवायचं असेल तर ही मुद्रा, वजन कमी करायचं असेल म्हणजे त्याच्यावर अग्नीने दाब दिला की वजन कमी होऊ शकतं. आणि जलतत्व वाढवायचं असेल, रक्त वाढवायचं असेल तर ही मुद्रा, आणि सर्दी कमी करायची असेल तर ती करंगळी दाबायची. अशा पद्धतीने या हस्तमुद्रा आहेत. आणि असं हे पंचतत्वांनी ज्याला म्हणता येईल आपल्या बोटांमध्ये, आपली पाची बोटं या पंचतत्वांचंच प्रतिनिधित्व करतात. आणि म्हणून हात जोडून नमस्कार तर करूच या,
पण जाता जाता या पंचतत्वांच्या पलीकडे जाऊन जे आत्मतत्वापर्यंत पोचलेले आपले संत आहेत, आणि ते संत सुद्धा म्हणजे अनेक आहेत, पण संत पंचायतन ज्याला म्हणतात, पंचरत्न, ते 5 प्रमुख संत, त्यांना आपण नमस्कार करूया आणि मग मी आपला निरोप घेते. तर तो अभंग मला नुकताच याच संदर्भात विचार मंथन करत असताना सुचलेला हा अभंग आहे. तर तो मूळच्या वेगळ्या चालीचा अभंग आहे, पण त्या चालीवर मी हा आता नवीन अभंग लिहिला. माझी बहीण आहे तन्मयी भिडे, तिने माझ्या आधीच्या एका अभंगाला चाल दिली होती, त्या चालीमध्ये हा अभंग म्हणते. संतांचा तो संग, भक्तीचाच रंग, गावा तो अभंग, प्रेम भाव, ज्ञानियांचा राजा, ज्ञानाचा ईश्वर, देह हा नश्वर, दे ज्ञान, नाम याचा वेद, लावे ज्ञान दीप, आणि उघडीप होई मनी. संत एकनाथ तोल तो सावरी, पावन मंदिरी होई खांब. तुकोबारायाची शब्दांची चरत्ने, उजळावी यत्ने अंतरंगी. आणि रामदास राम हाचा ध्यास, राम हाच श्वास कळू येई. ऐशी पंचरत्ने यांनीच दाविला, आणि उजळला भक्ती पथ. संतांची संगती सदाची लाभावी, आणि उजळावी ज्ञान ज्योती, आणि उजळावी ज्ञान ज्योती. आपल्या सर्वांचे, मंथन संस्थेचे, शोभाताईंचे, सर्व कार्यकारिणीचे पुन्हा एकदा आभार मानते. आणि किशोर काकडे काका यांचाही मी उल्लेख करेन, कारण ते एक रसिक म्हणून आणि स्वतःही ते वक्ते आहेत. त्यांना माझ्या काही पोस्ट आवडल्या आणि त्यांनी त्या फॉरवर्ड केल्या, म्हणून खरं तर त्या फॉरवर्ड होत होत बेळगाव च्या संस्थांची माझी ओळख झाली आणि आज इथे कार्यक्रम करण्याचा योग आला. अर्थातच आगामी काळात, म्हणजे आपला गेल्या वर्षी बेळगाव मध्ये कार्यक्रम ठरला होता, तो पुढे ढकलत आज ऑनलाईन झाला, पण नक्कीच बेळगाव मध्ये येण्याची, आपल्या सर्वांना प्रत्यक्ष भेटण्याची मनापासून इच्छा आहे. नक्की भेटूया. इथेच थांबते. धन्यवाद.